भारताच्या नवीन डीपीडीपी कायद्याच्या अंमलबजावणीला आता फक्त 365 दिवस उरले आहेत. या विश्लेषणात आपण हेच समजून घेणार आहोत. आजपासनं हा अधिकृत काउंटडाऊन सुरू झालाय, म्हणजे संस्थांना या कायद्याच्या तयारीसाठी आता बरोबर 1 वर्ष मिळालंय. पण खरं सांगायचं तर या कडक कायदेशीर अटींची पूर्तता करण्यासाठी 1 वर्ष अजिबात पुरेसं नाहीये. कारण भारतातील बहुतांश संस्थांची थोडीफारही तयारी नाहीये. त्यांचा प्रवास अगदी शून्यापासून सुरू होतोय. डेटा इन्व्हेंटरी नाही, संमतीची रचना नाही आणि अधिकारीही नाही. या अशा अनेक मोठ्या आणि गंभीर त्रुटी आहेत. ही पूर्वतयारी नसण्याची किंमत खूप मोठी असणार आहे, कारण लवकरच यासाठी अतिशय कठोर आर्थिक दंड लागू होतील. विचार करा, सुरक्षेअभावी एकदा जरी डेटा ब्रीच झाला तरी तब्बल 250 कोटी रुपयांपर्यंतचा प्रचंड मोठा दंड होऊ शकतो. आणि डेटा प्रोटेक्शन बोर्डाला याची माहिती न दिल्यास तर हा अतिरिक्त 200 कोटी रुपयांचा दंड लागू शकतो. याशिवाय लहान मुलांच्या वैयक्तिक डेटाची चुकीच्या पद्धतीने हाताळणी केल्यास 50 कोटी रुपयांचा स्वतंत्र दंड आहे. वैयक्तिक डेटा अचूक आणि पूर्ण न ठेवण्यासारख्या अगदी साध्या चुकीसाठीही 10,000 रुपयांचा दंड भरावा लागेल. हे केवळ इशारे नाहीत बरं का. लोकांचा डेटा हाताळणाऱ्या प्रत्येक उद्योगावर हे नियम कठोरपणे लागू होणार आहेत. हे नवीन नियम आणि त्यातल्या त्रुटी आपल्या प्रत्येक मोठ्या व्यावसायिक क्षेत्राला कशा प्रभावित करतायत ते पाहूया. रिटेल क्षेत्र विनापरवानगी ग्राहकांचा खरेदी इतिहास साठवतं, तर इकडे बँकांच्या कर्ज अर्जांमध्ये डेटा अधिकारांची पूर्ण कमतरता दिसते. शिक्षण संस्था विद्यार्थ्यांचा अनियंत्रित डेटा गोळा करतात, तर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील स्प्रेडशीट्समध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षाच नाहीये. रिअल एस्टेटमध्ये ॲक्सेस कंट्रोल नाही आणि टेक कंपन्यांचे मॉडेल्स तर कोणीही न वाचलेल्या संमती अटींवरच अवलंबून आहेत. थोडक्यात काय, तर व्यवस्थापनाला जेवढा वाटतोय ना, त्यापेक्षा हा 365 दिवसांचा काळ खरोखरच खूप कमी आहे. आता पद्धतशीरपणे सुरक्षेची उभारणी करण्यासाठी 12 महिने द्यायचे की शेवटच्या 3 महिन्यात नुसती धावपळ करायची? वेळ निघून चाललीये. या काउंटडाऊनच्या पार्श्वभूमीवर आता नेमका कोणता निर्णय घ्यायचा याचा विचार सुरू व्हायला हवा.